हॅपी योगा डे टू ऑल ऑफ यू. तर आज सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी अमायराला विश केला हॅपी योगा डे अमायरा, तर म्हणती मला योगा करायचं काहीतरी प्लेइंगचा आयटम घेऊन दे ना. त्याच्यासाठी आम्ही दोघे निघालो, पण कोणताच दुकान ओपन नव्हता 9:30 वाजता. म्हणून ती मला बोलली जाऊ दे मम्मा, काही घेऊ नको, फक्त किंडर जॉय घेऊन दे आणि एक चिप्स घेऊन दे. आणि मी तिला म्हटले आता नको का तुला काही प्लेइंग आयटम नको, फक्त एक किंडर जॉय घेऊन दे. अशी तर आहे, इतका पट्ट्यात घेते ना मला, तुम्हाला काय सांगू. मग तिथेच गाडीमध्ये तिने ओपन केला किंडर जॉय आणि 2 मिनिटाचा आज संपवला. मग तिला घरी सोडला आणि त्यानंतर मी आले क्लिनिकला आणि थोडाफार काम केले, जे असंच पडलेले होते सामान ते रचले. आणि त्यानंतर तिला मी ऑनलाईनच बघितलं एक योगा आयटम जे आहे योगा बॉल, जे तिच्या कामात येणार असं मला वाटतं, म्हणून मी ते ऑनलाईनच मागून घेतलं आणि तिला मी सरप्राईज दिलं. त्यानंतर मी घरी गेल्यानंतर केला लंच आणि आज लकीली माझा फेवरेट कढी बनवलं ताईंनी आणि मला इतकं जोरात ठसका लागला ना फर्स्ट बाईटमध्येच, काय सांगू. इकडे जेवण सगळ्यांचं झालेलं होतं, पण अमायराचं चाललं होतं वाय खाणं. आणि आज अमायराला झोपल्यानंतर मी विचार केला की माझं स्किन केअर करून घेऊ, कारण किती दिवस होऊन जातं मी पार्लरला जात नाही आणि मला वेळही भेटत नाही. मग मी फटाफट इकडे क्लीनअप वगैरे करून घेतलं आणि जे काही फेशियल हेअर्स वगैरे किती दिवसापासून विचार करत होती की करू आणि असं करता करता इतके वाढले, काय सांगू, एकदम बंदरसारखी दिसायला लागली. तर आज फायनली मी माझा क्लीनअप करून घेतला. इतकं मस्त वाटतं ना काही स्किन केअर केल्यानंतर, असं वाटतं किती फ्रेश झालो आणि किती. आणि इतके व्हाईट हेड झाले होते मला, बाप रे बाप, सगळं निघालं आणि इतका फ्रेश वाटत होता. तुम्हाला असं वाटत होतं जसं 10 किलोची घाण निघाली. अँड लास्टली मी हे फेस मास्क लावलं, याच्याने तर इतकं मस्त सॉफ्ट झालं होतं स्किन, काय सांगू तुम्हाला. आणि त्यानंतर मी मस्त असं झोप काढलं अर्धा 1 तासाचं. चला मग मी झोपते, भेटूया एक नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.